गैरसमज पसरवला जात असल्याची भावना सावजी बेबी आणि हॉटेल चालकांची आहे. त्यामुळे मुंडेंनी सावजीबद्दल जे वक्तव्य केलंय ते माहिती न घेताच भूमिका मांडणं चुकीचं असल्याच्या आता प्रतिक्रिया उमटतात. तसंच मुंडेंचं वक्तव्य हलबा समाजाच्या भावना दुखावणार असल्याचंही समाजाचं म्हणणं आहे. एक रिस्पॉन्सिबल सनदी अधिकाऱ्यांनी की सावजी हा एका कम्युनिटीशी जोडलेला हा व्यवसाय आहे. विदर्भामध्ये हलबा हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सावजी जेवणाचं जे असते हे व्यावसायिक नसून हे घरगुती जेवण यालाही खूप मोठं महत्त्व आहे. कदाचित सनदी अधिकारी या नात्यानं त्यांना या सावजीबद्दल जी कल्पना असेल ती कदाचित चुकीची असू शकते म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं. तिखट हा विषय चुकीचा आहे, हा चवीचा विषय आहे. मी तुम्हाला एक माझ्याच घरचं उदाहरण देतो. माझी आई वयाच्या 82व्या वर्षी तिचं निधन झालं मागच्या वर्षी. ते त्या वयापर्यंत सावजी जेवणामध्ये तेल नसलं, तेल नाही दिसलं तर ते वरून तेल टाकायचं तरी जेवण करतात. त्यांचे सुदृढ होते. कधी त्यांना डायबिटीज नाही, कोणत्या प्रकारची बिमारी नाही, कशा प्रकारचं नाही, लो बीपी नाही, शुगर नाही, डायबिटीज नाही, मस्त तंदूर. आणि तुम्ही जर सावजी एरियात फिरलेत अजूनही आमचे जुने जे आदरणीय रिस्पेक्टफुली सिनियर सिटीजन आहेत त्यांना भेटाल तर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार, रविवार आठवड्यातून 3-4 वेळा ते जेवण सावजी. आणि सावजी जेवण हा नॉनव्हेज पुरती नसतो. आमचं रस्सा पाटवडी असेल कोणत्याही घरी आमचं जेवण बनलं तो स्वादिष्ट असतो. सावजी खाल्ल्यामुळे हार्ट अटॅक येत आहे. आता सावजी कम्युनिटी अशी आहे की जे घरगुती मसाल्यात सगळे इथे जितकेही लोक आहेत घरगुती मसाल्यात बनवतात. जसं भाऊंनी सांगितलं हा घरगुती मसाला घरीच बनतो. हा बाहेरचा आम्ही कोणीच वापरत नाही. इव्हन आम्ही नाही कोणतेही सावजी. आणि याच्यामुळे कसं आहे कोणाला कधी त्रास नाही होत. त्याचं कारण आहे की जसं हार्ट अटॅक येतो हे येतो त्या हिशोबाने अर्धी सावजी कम्युनिटी जी आहे त्यांच्या घरी तर सगळे बिमार राहिले असते. आणि याच्यामुळे ह्या व्यक्तित्वामुळे आमच्या धंद्यावर फरक पडलाय. तर सावजी म्हणजे केवळ तिखट तेलकट मटण नाही तर तो स्थानिक खाद्य संस्कृतीचा सुद्धा भाग आहे.